मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पाहणार आहोत तर बघा, महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961, ज्याला सामान्यतः महाराष्ट्र सिलिंग ॲक्ट असे म्हणतात. या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतलेला आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊया की शासनानं काय निर्णय घेतलेला आहे. तर बघा, हा 28 जानेवारी 2026चा शासन निर्णय आहे. यामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये भूमिहीन माजी सैनिक, दुर्बल घटक इत्यादींना वाटप केलेल्या जमिनीच्या संबंधित जमीनधारकास स्वतःच्या कुटुंबातील घटकास आपापसात वाटप करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत याबाबतचा हा शासन जी आर आहे. तर आपण या शासन जी आरमध्ये काय शासनानं निर्णय घेतलेला आहे तो समजावून घेऊया. तर बघा, शासनानं यामध्ये काय निर्णय घेतलेला आहे तर महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961च्या कलम 21 अन्वये अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या जमीन समाजातील दुर्बल घटक, भूमिहीन, माजी सैनिक इत्यादींना उक्त अधिनियमाच्या कलम 27 अन्वये वाटप करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा कमी करणे, अतिरिक्त जमिनीचे वाटप आणि सुधारणा नियम 1975च्या कलम नियम 12 नुसार महाराष्ट्र शेतजमीन सुधार नियम 2001च्या नियम 12 अन्वये जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने नजराना भरून जमिनीच्या हस्तांतरात मंजुरी देण्यात आलेली आहे. तथापि सदर सिलिंग कायद्याने वाटप केलेल्या जमिनीचे वारसा हक्काने मृत्यूपत्राद्वारे अथवा हक्क सोडपत्राद्वारे कुटुंबातील हस्तांतर महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961च्या कलम 4मध्ये नमूद कुटुंब घटकांच्या व्याख्येनुसार करावयाचे असल्यास नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचं शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे. आता यामध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे तर माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होऊन सहधारकाला मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया हस्तांतरण या संज्ञेखाली येत नाही. यावास्तव सहधारकांनी आपापसात सहमतीने वाटप करणे अथवा सहधारकांनी त्यांच्या स्वेच्छेने हक्क सोडपत्र करणे या बाबी हस्तांतरण संज्ञेत अंतर्भूत होत नाहीत. माननीय उच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेश विचार घेता महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये वाटप केलेल्या जमिनीचे वारसा हक्काद्वारे मृत्यूपत्राद्वारे अथवा हक्क सोडपत्राद्वारे कुटुंबांतर्गत हस्तांतरण होत असताना अनुसरावयाच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य नागरिकांना अवगत करण्याकरता तसेच सर्व संबंधित क्षेत्रीय महसूल अधिकाऱ्यांना सर्वकष सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता यामध्ये शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर बघा, महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये भूमिहीन माजी सैनिक व दुर्बल घटक इत्यादींना वाटप केलेल्या जमिनी संबंधित जमीनधारकास स्वतःच्या कुटुंबातील घटकास आपापसात सहमतीने वाटप करणे अथवा सहधारकांनी त्यांच्या स्वेच्छेने हक्क सोडपत्र करणे अथवा मृत्यूपत्राद्वारे वारसांना देणे अथवा मृत्यूनंतर वारस हक्काने वारसांना प्राप्त झाल्यास या बाबी हस्तांतर या संज्ञेखाली येत नाहीत. सबब उपरोक्त परिस्थितीत नजराना रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. आता काय आहे तर पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. तर इथे काय म्हटलेलं आहे की आता वाटप केलेल्या ज्या जमिनी आहेत त्या स्वतःच्या कुटुंबात जर सहमतीने वाटप करायचे असतील तर काय आहे तर लाभार्थ्यांचा मृत्यू झाला किंवा मृत्यूपत्राद्वारे किंवा हक्क सोडपत्राद्वारे जमीन जर का दिली असेल तर या दस्तावेजास हस्तांतर संज्ञा लागू होणार नाही आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा नजराना हा भरण्याची आता या घटकांना आवश्यकता नाही. बघा, हे कोण आहेत घटक? भूमिहीन आहेत, माजी सैनिक आहेत, दुर्बल घटक. यांना ज्या जमिनी दिलेल्या आहेत ना त्या आता त्यांना वारसा हक्कानं किंवा ज्या हस्तांतरित आहेत कुटुंबामध्ये करताना त्यांना नजराना भरण्याची आवश्यकता नाही. कुटुंब घटक वगळता अन्य व्यक्तीस मृत्यूपत्राद्वारे जमीन मालकी हक्क हस्तांतरित केल्यास अशा प्रकरणी हस्तांतर समजून महाराष्ट्र राजपत्र दिनांक 19/10/2001 मधील तरतुदीनुसार नजराना रक्कम भरून घ्यावी. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, तो इतर खरेदी विक्री असेल ज्यामध्ये अशा जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये करून घेण्याची गरज असेल तर त्यासाठी मात्र काय आहे तर नजराना भरावा लागणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा शासन निर्णय झालेला आहे आणि हा शासन जी आर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून तो पाहू शकता.